नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील मोंडा भागातील शिवमंदिर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आज श्रमदानातून या ठिकाणी आज वृक्षारोपण लावण्यात आलं आहे। त्यानिमित्त संत बाबा कुलदीप सिंगजी महाराज यांचे देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांच्या हाताने देखील या ठिकाणी वृक्षारोपण आताच करण्यात आलेलं आहे। त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत। सर, काय सांगणार आपण याविषयी? आज आपल्या मोंडा मार्केटमध्ये आमचे सर्व समाज बांधव आणि या मोंड्याला डेव्हलप करणारे, ह्या मोंड्यासाठी अहोरात्र झटणारे आमचे पूर्ण मोंड्यातले पूर्ण कर्मचारी, व्यापारी आणि सर्व मित्रमंडळ ह्या ठिकाणी जमा झालेलं आहे। आणि आमचे संत बाबा, आदरणीय संत बाबा कुलदीप सिंगजी महाराज यांच्या आशीर्वादानं आज आम्ही या ठिकाणी वृक्षारोपण व छोटासा अन्नदानाचा प्रोग्राम आणि श्रमदानाचा प्रोग्राम असे 3 कार्यक्रम ह्या ठिकाणी आम्ही ठेवलेले आहोत। आणि विशेष म्हणजे जे काही आपले इथले अन्नदाते त्यांनी वयोवृद्ध व्यक्तीसाठी बसण्यासाठी आसनाची जी व्यवस्था केली होती ते आज भोलेनाथाच्या चरणी ते आसन आपण समर्पित केलेले आहोत सर्वांच्या साक्षीनं। आणि आपले संत बाबा कुलदीप सिंगजी महाराज यांच्या हातानं हे आपण भोलेनाथाला समर्पण केलेले आहोत। आणि ज्यांनी ह्या मंदिरासाठी सहकार्य अहोरात्र केलेले आहे त्यांचं पूर्ण श्रम ह्या ठिकाणी 4 लोकांना लक्षात यावं आणि पूर्ण मोंडा मार्केट कमिटीला काय चाललं आहे काय नाही हे सगळं वैभव पाहण्यासाठी सर्वांना लक्षात यावं आणि या मोंड्याच्या डेव्हलपमेंटमध्ये सर्वांचा हात लागावा। आता आपला हा इथला हायवे जे मोठा मार्ग चालला आहे ह्या मार्गाचा रस्ता आम्हाला या ठिकाणी चौकामध्ये ते इंजिनियर सोडत नाही आहेत। तरी आम्ही सर्वजण आपल्या मोंड्याच्या वतीनं त्यांना ते सुद्धा आम्ही विनंती करणार आहोत की आज मोंड्यामध्ये 7000 दुकान आहेत। ह्या दुकानासाठी आम्हाला या हायवेचा एक रस्ता आमच्यासाठी इथं अवश्य सोडावा हे सुद्धा आम्ही आज आमच्या सर्वांच्या वतीनं या निमित्तानं आम्ही विनंती करत आहोत। कारण का 7000 व्यापारी कुठं आम्ही वाहनं कसे न्यायचे, आमचा उद्योगधंदा कसा चालायचा, त्यांनी डायरेक्ट ब्रिज करून आमचा रस्ता सगळं ब्लॉक करत आहेत। तर हे सुद्धा आम्ही त्यांना निवेदन आम्ही देत आहोत। आणि आज आम्ही सर्वजण एकत्र जमलोत आणि ह्या सर्वांच्या सहकार्यातून हे जे काही सामूहिक गोष्टी घडू लागलेत तर सर्वांचा असाच आम्हाला इथं हातभार लाभावा आणि सहकार्य राहावं ही आपल्या सर्वांच्या चरणी मी विनंती करतो। धन्यवाद। या ठिकाणी खरोखर एक हवेशीर या ठिकाणी मंदिर आहे। या ठिकाणी सुसज्ज या ठिकाणी गार्डन देखील होत आहे, जेणेकरून या ठिकाणी वयोवृद्ध असतील, त्यानंतर आलेल्या या ठिकाणी दर्शनासाठी जे भाविक असतील त्यांना या ठिकाणी बसण्यासाठी देखील अतिशय चांगली या शिवमंदिरामध्ये सोय केलेली आहे। या ठिकाणी या शिवमंदिराचे अध्यक्ष माननीय संजय भाऊ देखील आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करतात। सर, काय सांगणार आपण? आज या ठिकाणी बाबा कुलदीप सिंगजी यांच्या हस्ते आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम झालेला आहे आणि ही झाडं लावण्याची सर्वांना आवश्यकता आहे, ऑक्सिजनची गरज आहे। आणि आमचा या मंदिर बांधण्याच्या अगोदरचा एकच संकल्प होता, इथं गार्डन प्लस मंदिर या उद्देशाने आम्ही या मंदिराची स्थापना केलेली आहे। आणि या मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सहकारी सदस्य, आजूबाजूला सर्व आमचे सहकारी हे ते सर्व रात्रंदिवस या मंदिरासाठी अहोरात्र श्रम देतात। आजही आम्ही या ठिकाणी वृक्षारोपण आणि श्रमदानाचं काम करून एक सामाजिक बांधिलकी ठेवलेली आहे। त्यामुळं आम्ही सर्वांचे या उपस्थित सर्व सदस्यांचे मी आभारी आहे। वेळोवेळी बोलल्यानंतर आम्हाला सहकार्य करतात, असं सहकार्य पुढे राहावं ही नम्र विनंती मी सर्वांना करतो। गुरुद्वारा शहीद बाबा दीप सिंह जी कौंठा विखे 27 तारीख को बाबा दीप सिंह जी का जन्म दिहाड़ा बड़ी धूमधाम से मनाया जाए। सभी जितने भी अपने परिवार सभी को लेके आना, सबका हम बहुत बहुत धन्यवाद करते हैं। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। कौठा येथील गुरुद्वारामध्ये 27 तारखेला सकाळी 11 वाजल्यापासून हा कार्यक्रम चालू आहे। तरी सर्वांनी 11 ते 12च्या दरम्यान कौठा येथील गुरुद्वारामध्ये यावे। या ठिकाणी महाप्रसादाचं देखील लंगरचं देखील आयोजन केलेलं आहे आणि या लंगरचा महाप्रसाद घ्यावा। या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद।